चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये ईपी सायक्लॉइड शिकणार आहोत. आता पाठीमागे आपण सायक्लॉइड बघितलं होता. सायक्लॉइड म्हणजे काय? व्हेन अ सर्कल रोल्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन, लोकस ऑफ ए पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सायक्लॉइड. आता ईपी सायक्लॉइडमध्ये काय होणार आहे, तर आपण एक फिक्स किंवा डायरेक्टिंग सर्कल असं एक मोठं सर्कल घेऊया आणि त्याच्या पेरीफेरीवर बाहेरच्या साईडनं एक स्मॉलर सर्कल ते एका रिव्होल्युशनसाठी फिरवूया. तर त्या स्मॉलर सर्कलला आपण रोलिंग सर्कल म्हणतो आणि त्या रोलिंग सर्कलच्या सर्कम्फरन्स वरचा पॉइंटचा जो पाथ असेल, दॅट पाथ इज कॉल्ड ॲज ईपी सायक्लॉइड. तर काय काय करावं लागेल आपल्याला? मग बिगर सर्कल ड्रॉ करायचं, त्या अनुषंगाने मग स्मॉलर सर्कल ड्रॉ करायचा आणि तो कर्व ट्रेस करायचा. प्रॉब्लेम बघूया आपण. ड्रॉ अन ईपी सायक्लॉइड विथ रोलिंग सर्कल डायमीटर 40 mm अँड डायरेक्टिंग सर्कल डायमीटर 120 mm. रोलिंग सर्कल ज्याचं एक पूर्ण रिव्होल्युशन करायचं आहे, त्याचं 40 mm इतकं डायमीटर आहे. आणि दुसरं डायरेक्टिंग सर्कल किंवा त्याला आपण फिक्स सर्कल म्हणूया, म्हणजे तो फिक्स असणार आहे. तर त्या सर्कलच्या पेरीफेरीवर सर्कम्फरन्सवर बाहेरून याला हे रोल करायचं आहे. तर आपल्याला रोलिंग सर्कलचा डायमीटर दिलेलं आहे 40 mm, डायरेक्टिंग सर्कलचं डायमीटर दिलेलं आहे 120 mm. तर आपण ते सर्कल ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा आपण फिक्स सर्कल लोकेट करूया, जसा स्पेस अवेलेबल आहे त्याप्रमाणे. याचं डायमीटर 120 mm दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. तर आपण रेडियस 60 mm ची घेऊया. 60 mm ची रेडियस आपण घ्यायची, एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता हा फिक्स सर्कल आपल्याकडे जर पेज उपलब्ध असेल, पूर्ण सर्कल काढा, अदरवाईज तसं काही गरज नाही आहे. आपण एक इन जनरल हाफ, क्वार्टर, 3/4 असं सर्कल हे ड्रॉ करू शकतो. आता प्रत्येक सर्कलला आपण आडवी उभी रेष इतर ॲक्सिस दाखवतोच, तो ॲक्सिस दाखवून घ्यायचा. आता बघा, याचा हॉरिझॉन्टल काढला काय नाही काढला काय याला काही फारसं महत्त्व नाही आहे, पण ड्रॉ करून घेऊ आपण. आता या सर्कलवर आपण ही रेडियस किती घेतलेली आहे? याचं डायमीटर आपल्याला या ठिकाणी 120 आलं, तर रेडियस असणार आहे याची 60. 60चं सर्कल काढायला काही प्रॉब्लेम नाही. आता याच्या बाहेरच्या पेरीफेरीवर आपल्याला हा रोलिंग सर्कल जो आहे, ज्याचा डायमीटर 40 mm आहे, तो ड्रॉ करायचा. तर त्याची पोझिशन आपण कुठून पण घेऊ शकतो, पण एक सिमेट्री येण्यासाठी आपल्याला या व्हर्टिकलच्या दोन्हीकडे तो अँगल घ्यायचा आहे की तो किती अँग्युलर ट्रॅव्हल करेल. तर त्यासाठी फॉर्म्युला इथे येऊया आपण. तो जो सबटेंडेड अँगल आहे, म्हणजे त्याची इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन, थिटा इज इक्वल्स टू 360, म्हणजे एक पूर्ण रिव्हॉल्युशन बिगर सर्कलचं 360 डिग्रीज मल्टिप्लाइड बाय स्मॉलर आर डिवायडेड बाय कॅपिटल आर. आता स्मॉलर आर म्हणजे रेडियस ऑफ द रोलिंग सर्कल, जिथे 20 mm येईल. कॅपिटल आर म्हणजे काय? डायरेक्टिंग किंवा फिक्स सर्कलची रेडियस जो आपण ड्रॉ केलेला आहे त्याचं 60 आहे. मग ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. थिटा इज इक्वल्स टू 360 डिग्रीज मल्टिप्लाइड बाय आर डिवायडेड बाय कॅपिटल आर. हे कॅल्क्युलेशन केल्यावर उत्तर येते 120 डिग्री. आता 120 डिग्रीचा सबटेंडेड अँगल आहे, तर या सेंटर भोवती, या बिगर सर्कलच्या सेंटर भोवती 120चा अँगल आपल्याला घ्यायचा आहे. तर आपण काय करणार, या व्हर्टिकल पासून राईट हँड साईडला 120चा अर्धा आणि लेफ्ट हँड साईडला 120चा अर्धा, म्हणजे 60 डिग्रीज घेणार. तर आपण 60 डिग्रीज इथून घेऊया, इथून 30 किंवा व्हर्टिकल पासून हे 60 आणि इथे व्हर्टिकल पासून 60 म्हणजे लेफ्ट पासून 30 डिग्रीज येईल. तर याला जोडायचं आहे आपल्याला या ठिकाणी. बघा, याच सेंटर मधून आपण इथे सेंटर लाईन ड्रॉ करूया. आता ह्या सेंटर लाईन आपल्या आलेल्या अँग्युलर कॅल्क्युलेशन्स प्रमाणे आहेत आणि किती अँगल आलेला आहे आपला? 120 डिग्री बाय कॅल्क्युलेशन. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये रेडियस ज्या वेगवेगळ्या दिलेल्या असणार आहे त्याप्रमाणे हा अँगल कॅल्क्युलेशन करून वेगळा आहे. कुठे 135, कुठे 132. सो धिस थिटा इज इक्वल्स टू 120 डिग्रीज ॲज पर कॅल्क्युलेशन. दोन्हीकडे आपण असा मेजर करून घ्यायचा अँगल हा 60 दोन्हीकडे टोटल अँगल 120 येईल, किंवा असं पण आपण मेजर करू शकतो. एका लाईनला जर आपण अलाइन केला तर आपलं उत्तर इथं 120 येतं. आता याच्यावरती आपल्याला रोलिंग सर्कल या एका सेंटर लाईन पासून ड्रॉ करायचं आहे. तर त्याची रेडियस आपल्याला दिलेली 20.
मग 20 रेडियस आपल्याला घ्यायची, 40 mm डायमीटर दिलेला असल्यामुळे 20 रेडियस घेऊया. इथं 20 रेडियस घ्यायची आपल्याला, अशी रेडियस 20. ही 20 रेडियस मार्क कशी करायची बघा, जिथं हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तिथून इथं ॲक्सिस मार्क करायचा आणि या ॲक्सिस वरती हे सर्कल ठेवून आता आपल्याला तो जो आपला रोलिंग सर्कल आहे ज्याचं डायमीटर 40 mm तो ड्रॉ करायचा. म्हणजे मी इथून सुरू करणार आहे याचं रोलिंग आपल्याला कोणत्या डायरेक्शनला घ्यायचंय, या डायरेक्शनला न्यायचंय. तर हा किती अँगल ट्रॅव्हल करतो एका रोटेशनमध्ये, 120 डिग्रीज. मग तो 120 डिग्री झाल्याच्या नंतर कुठे जाईल, या ठिकाणी. तर याला आपण डॉटेड फॉर्ममध्ये ड्रॉ करूया इथे, जसं आपण सायक्लॉइडमध्ये केलं होतं तसं. इथे सर्कल आपल्याला डॉटेड ड्रॉ करायचं आहे. आफ्टर 1 कम्प्लीट रिव्होल्युशन along the surface from the outside of this bigger circle we will reach at this point. इथे तो जाईल. आता याच्यानंतर आपण हा जो सेंटर लाईन याचा आहे तो सुद्धा कर्व या ठिकाणी ड्रॉ करून घेऊया. बघा सेंटर लाईन आपल्याला ड्रॉ करायचा आहे याचा. या पाथने तो येईल, तर याला आपण 12 पार्टमध्ये डिवाइड करूया स्मॉलर सर्कलला, आणि 12 वेळेस त्याला असं रोल करायचं आहे अलॉंग द सेंटर लाईन आणि ते पॉइंट मार्क करायचे. बारा पॉइंट असे मार्क करूयात आपण. तर हा इथे येईल 12व्या डिव्हिजन नंतर. आता 120 डिग्रीजला आपल्याला किती पार्टमध्ये डिवाइड करायचं, या सर्कलला जर आपण 12 पार्टमध्ये डिवाइड केलं त्याला 12 पार्टमध्ये डिवाइड करूया. मग या सर्कलला आपण पहिल्यांदा 12 पार्टमध्ये डिवाइड करूया. आता 12 पार्टमध्ये डिवाइड करण्यासाठी हा तर एक ऍक्सिस झाला माझा इथं. दुसरा ऍक्सिस मी याला परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतो या सेंटर मधून. बघा इथे हा माझा दुसरा ऍक्सिस आहे. याच्या अक्रॉस मी काय करणार आहे, या ठिकाणी याला डिवाइड करून घेणार. डिवाइड करून घेण्यासाठी आपल्याला प्रोट्रॅक्टर वापरता येईल आणि अँग्युलर मेजरमेंट घेता येईल. कसंही डिव्हिजन घेऊ शकतो आपण. होरिझॉन्टल व्हर्टिकल अलाइन केल्याच्या नंतर 30 डिग्रीज, त्याच्यानंतर 60 डिग्रीज, 90 डिग्रीवर ऑलरेडी आहे, त्याच्यानंतर प्लस 60 आणि परत 30. हा सर्कल आपल्याला डिवाइड करायचा इथून. तर या पॉइंटला अलाइन करून या डिव्हिजन्स करायचे आहेत. सर्कलच्या बाहेर यायला नको म्हणून इरेज करूया. आता हा आपला पी पॉइंट आहे सर्कम्फरन्स या रोलिंग सर्कलच्या. याचं डायमीटर पण आपण इथे दाखवू शकतो असं. .540 म्हणजे रेडियस, 20 आपण घेतले ते 540 इथे लिहूयात. आता बघा इथं हा पी पॉइंट आहे, म्हणजे पी 12 नंबरचा पॉइंट असेल. याला आपण असं म्हणायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हा शेवटचा पॉईंट जो असेल तो 12, P12. आता हे पॉईंट इकडे आपल्याला घ्यायचे. हे पॉईंट घेण्यासाठी काय करावं लागेल, तर इथं पहिला आपला जो सेंटर होता मी फिक्स सर्कलचा तो ठेवायचा. बघा 6 मधून जाणारा फक्त एकच पॉईंट असेल, तो पॉईंट आपण इथे फेंट असा इकडे घ्यायचा आहे. या सर्कलला त्याने टच केलं पाहिजे. या सर्कलची आपली रेडियस थोडी मोठी झालेली आहे, याला आपण थोडं स्मॉल करून घेऊया. डॉटेड फॉर्म मध्ये याला पूर्ण करूयात. ओके. त्याच्यानंतर आता आपण 6 पॉईंट हा जसा नेला तर 7 आणि 5 मधून एकच जनरेटर पास होईल. इथे 7 ला टच करायचं एवढं, किंवा इथं 5 ला टच करायचं, दोन्हीतून गेलं पाहिजे 7 आणि 5. बघा या पेरी फेरीवरती ते असं येईल, इकडे इथपर्यंत आणायचं.
त्याच्यानंतर आहे 7च्या खाली दुसरा पॉईंट येईल, 8 आणि 4 मधून सेम जायला पाहिजे जर आपली जॉमेट्री बरोबर असेल तर. आठ आणि 4. त्याच्यानंतर आता ऍक्च्युली आपण पॉईंट 9 आणि 3 यातून सुद्धा काय होईल, सेम जनरेटर पास होईल. सेंटर लाईन वेगळी आहे आणि हा वेगळा आहे. त्याच्यानंतर 10 आणि 2 10 आणि 2 ला पूर्ण या जनरेटरला. त्याच्यानंतर 11 आणि 1 तर अशा रीतीनं या केलेल्या 12 पार्ट्स मधून प्रत्येक पॉइंट मधून जाणारे सगळे जे जनरेटर्स आहेत ते आपण या दुसऱ्या सर्कल पर्यंत एका रिव्होल्युशन साठी जेवढा अंतर, तो हा सर्कम्फरन्स इतका अंतर आहे, ते कसं कॅल्क्युलेट केलं आपण अँग्युलर फॉर्म मध्ये 360 r डिवाइडेड बाय r. आता आपल्याला मेन असं आहे, या दोन सेंटर लाईन मधलं जे डिस्टन्स आहे 120 डिग्री, याला सुद्धा आपल्याला किती पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे, 12 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. बघा 1 2 3 4 5 6 आणि इकडच्या 6. तर इथं सुद्धा आपण काय करूया, या ठिकाणी पॉइंट मार्क करून घेऊया. 6 ऑलरेडी व्हर्टिकल आहे. म्हणजे या प्रत्येक पॉइंट मधून सेंटर्स आपल्याला फिक्स करायचे आहेत. बघा हे असे फेंट जनरेटर आपण टाकूया तिथे. प्रत्येक मध्ये कितीचं डिव्हिजन आहे एकाचं, 10 डिग्रीचं. असे किती सेंटरच्या पोझिशन्स मिळतील आपल्याला, 12 सेंटरच्या पोझिशन्स मिळतील. कन्स्ट्रक्शन लाईन्स ऑलवेज फेंट ड्रॉ करायचे आपल्याला. सेंटर लाईन पर्यंत ऍटलिस्ट आपले हे प्रोजेक्शन्स केले पाहिजेत. So we are dividing the circle, rolling circle into 12 parts, and that's why dividing the fixed circle into 12 parts also. आता काय होते बघा इथे, आता मी ज्यावेळेस याला असं रोल करील तर हा 1 पॉइंट या 1 पॉइंटला येईल. इथे माझी डिव्हिजन आहे, इथे बघा ही फर्स्ट डिव्हिजन आहे. त्यावेळेस हा माझा सेंटर C जो आहे तो कोणत्या पोझिशनला येणार आहे, या ठिकाणी या C1 पोझिशनला येईल. ज्यावेळेस हा अजून एक डिव्हिजन सरकेल, हा पॉइंट 2 ला येईल, त्यावेळेस सेंटर C2 असेल. 3C3 4C4 हे सगळे पॉइंट मार्क करायचे आपल्याला. 5C5 6C6 7C7 9C9. प्रत्येक वेळेस पोझिशन जी चेंज होणार आहे ती इथे घ्यायची. C10 11 C11 आणि हा शेवटचा पॉईंट जो असेल 12 म्हणजेच P पॉईंट होता आपला, तो ह्या C12 सेंटरशी इथे थांबेल. म्हणजे काय करायचं आता या ठिकाणी EP सायक्लोइड म्हणजे काय, तर व्हेन अ रोलिंग सर्कल ऑर स्मॉल सर्कल, याला जनरेटिंग सर्कल पण म्हणतो, व्हेन इट रोल्स फॉर वन कम्प्लीट रिव्होल्युशन ऑन द पेरिफेरी ऑफ द फिक्स्ड or directing circle for one complete revolution, the locus of the point on the circumference of the smaller circle or rolling circle is called as EP cycloid. तर ते पॉइंट फक्त आपल्याला मार्क करायचे. मग ते पॉइंट मार्क करण्यासाठी आपण इनिशियली बघू, C सोबत आपला पॉइंट किती अंतरावर आहे, 20 अंतरावर आहे, ते कंपास मध्ये घ्यायचं. P पॉइंट वरती तो आलेला आहे या ठिकाणी. आता मी ज्यावेळेस याला एक डिव्हिजन पुढे सरकवेल तर 1 हा 1 ला येईल, C हा C1 ला जाईल. मग जसं सायक्लॉइड मध्ये केलं तीच प्रोसिजर रिपीट. बघा C1 वर सेंटर ठेवायचा आणि 1 मधून जाणारा जो जनरेटर आहे, इथं पहिला जनरेटर, त्याला कट करायचं, इंटरसेप्ट करायचं, त्याला म्हणायचं P1, ही पोझिशन इथे येईल. तसं C2 सोबत काय करणार आहे आपण, P2, याला P2 नाव देऊया या ठिकाणी. C3 सोबत P3. आता C3 म्हणजे 3 मधून जाणारा जनरेटर आहे आपला, बघा सेंटर लाईन नव्हे, तर हा येईल इथे P3. 4 घेतला आपण, 4 मधून जाणारा जनरेटर घेऊया, इथे येईल आपल्याला P4. C5 सेंटर घेऊ,
5 मधून जाणारं जनरेटर लास्ट बट 1, याला आपण P5 म्हणू. आता 6 सोबत काय होईल बघा, इथे 6 सोबत बघा, 6 सोबत टँजंट येईल फक्त इथे असा. मग हा जो आपला टॉपचा पॉइंट आहे, दिस इज अवर P6. 7 C8 सोबत P8 मधून जाणारा, C9 सोबत P9 मधून जाणारा, C10 सोबत 10 मधून जाणारा, 11 सोबत बघा जस्ट 12च्या अगोदर. आणि ज्यावेळेस मी C12 वर येईल तर माझा P पॉईंट 12 पोझिशनला येईल. मग हा होता या ठिकाणी P12. बघा हा आहे P11, P10, त्याच्यानंतर P9, P8, P7. या सगळ्या पॉइंटला आपल्याला जोडायचं आहे. अँड दॅट इज अवर EP सायक्लोइड. बघा P5, 6, 7 लार्जर रेडियस अशी येईल इथे. 3, 4, 5 त्याच्यानंतर P2 वर येईल, P1 वर येईल, त्याच्यानंतर P8, 9, टेन, 11, 12. तर आता आपण काय केलं या ठिकाणी, हा जो P पॉइंट होता या 12 डिव्हिजन्सने P1, P2, P3, P4, P5, P6 अप टू P12 असा एक रफली असं एक डॉटेड थोडंसं जॉईन करून घ्यायचं. नंतर फ्रेंच कर्वच्या सहाय्याने ज्या ज्या रेडियस याच्या मॅक्सिमम जुळतात त्या रेडियसचा विचार करायचा आणि त्या रेडियसने याला थोडंसं डार्क करायचं युनिफॉर्म. आता तुमची जी पहिली लाईन होती ती जर फेंट असेल तर तुम्ही सहज याला या ठिकाणी ड्रॉ करू शकता. असं थोडेफार जे पॅचेस आहेत ते ऑफकोर्स आपल्याला मिटवावे लागतील, तर ते आपण करून घेऊया नंतर. असंच आपल्याला जे राईट साईडला आपण कनेक्शन केलेलं आहे तसं लेफ्ट साईडला करायचं आहे. प्रत्येक पॉइंट मधून तो कर्व जाईल याची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. तर अशा रीतीने आपण सगळे हे पॉइंट्स जोडल्याच्या नंतर जो कर्व आपल्याला मिळेल दॅट इज कॉल्ड एज EP सायक्लॉइड. तर याला इथं कुठेतरी आपण नाव देऊ शकतो या ठिकाणी. लेबल जे आपण देणार आहे ते लीडर लाईनच्या सहाय्याने EP सायक्लॉइड. तर इन शॉर्ट आपण बघूया. पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेशनची गरज पडेल. थिटा इज इक्वल्स टू 360 मल्टिप्लाइड बाय R डिवायडेड बाय R. आता थिटा म्हणजे काय, अँगल सबस्टेंडेड इन बिटवीन द रोलिंग सर्कल फर्स्ट पोझिशन टू लास्ट पोझिशन. ही या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केल्याच्यानंतर जो थिटा मिळेल. मग बिगर सर्कल आपला रेडियस पूर्ण करायचा आहे. 120 व्हर्टिकलच्या शक्यतो दोन्हीकडे सारखं सारखं डिवाइड करा, कंपल्सरी नाही तसं काही. त्याच्यानंतर याच्या सेंटरवरती या फर्स्ट ॲक्सिसवरती इथे रोलिंग सर्कल ड्रॉ करायचा. याला 12 पार्टमध्ये डिवाइड करायचं. 120 डिग्रीज अँगल 12 पार्टमध्ये डिवाइड करायचा आणि याचं पूर्ण एक रिव्होल्युशनसाठी प्रत्येक वेळेस त्या सेंटरने त्या जनरेटरवरची जी रेडियस येईल P1, P2, P12 हे मार्क करायचे आणि स्मूथ कर्व काढायचा आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर हे जसं इथं डॉटेड आणि फुल लाईन दिसते तर डॉटेड इरेज करणं, परत जनरेटर्स वगैरे सगळं फेंट करून फ्रेश करून घेणं. अशा पद्धतीने आपण याला क्वालिटी जास्तीत जास्त एनहान्स करू शकतो. सो ड्रॉइंग सेम सोल्युशन ऑन द स्केचबुक. याचा एक स्क्रीनशॉट घेऊया आपण आणि असंच असं स्केचबुकवर ड्रॉ करूया. थँक्यू व्हेरी मच.